नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी नेहमी विचारलेले महत्त्वाचे प्रश्न, परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले, येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय सोपे जाईल असे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत. पेपरचा पॅटर्न कसा असतो, पेपरमध्ये कोणत्या स्वरूपात प्रश्न विचारलेले असते हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. सुरू करूयात आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार रिकामी जागा आहे. जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार रिकामी जागा आहे. प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस इथेच होऊन जाईल. तर पर्याय आहे दंतमुलीय, तालव्य, दंतय, मूर्धन्य. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दंतमुलीय. जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार दंतमुलीय आहे. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 दंतमुलीय. प्रश्न क्रमांक 2, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? पर्याय आहे विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, हल संधी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वर संधी. देवालय हा शब्द स्वर संधी या संधीचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2 स्वर संधी. प्रश्न क्रमांक 3, तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आली आहेत? सर्वनामे कोणती आहेत? तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आली आहेत? पर्याय आहे प्रश्नार्थक सर्वनामे, आत्मवाचक सर्वनामे, अनिश्चित सर्वनामे, संबंधी सर्वनामे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 संबंधी सर्वनामे. तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये पर्याय क्रमांक 4 संबंधी सर्वनामे या प्रकारची सर्वनामे आली आहेत. पर्याय क्रमांक 4, पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते या वाक्यातील मळमळते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? प्रश्न काय आहे समजून घ्या. पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते या वाक्यातील मळमळते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? क्रियापद कोणते? मळमळते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? पर्याय आहे भावक, कर्तृत्व, प्रयोजक, शक्य, साधित. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 भावक, कर्तृत्व. भाव, कर्तृत्व. पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते या वाक्यातील मळमळते हे क्रियापद भाव, कर्तृत्व प्रकारचे क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 5, ओहो, अबब, आ, बापरे, आहाहा, अरेच्चा ही कोणती अव्यये आहेत? अव्यये कोणती आहेत? ओहो, अबब, आ, बापरे, आहाहा, अरेच्चा ही अव्यये कोणत्या प्रकारची आहेत? पर्याय आहे संमतीदर्शक, आश्चर्यकारक, प्रशंसादर्शक, शोकदर्शक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आश्चर्यकारक. कोणती अव्यये आहेत ही? तर पर्याय क्रमांक 2 आश्चर्यकारक. प्रश्न क्रमांक 6, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्य कोणतं आहे? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. पर्याय आहे अकर्मक कर्तरी, कर्मणी, सकर्मक भावे, सकर्मक कर्तरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उत्तर लक्षात ठेवा, सकर्मक भावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 सकर्मक भावे. प्रश्न क्रमांक 7, बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कापत होते. बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कापत होते या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा. आपल्याला बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कापत होते या वाक्यातील परभाषी शब्द ओळखायचा आहे. पर्याय आहे बाबा, सुपारी, अडकित्ता, घेऊन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अडकित्ता. या वाक्यातील परभाषी शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 अडकित्ता. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? पर्याय आहे बहीण भाऊ, खरे खोटे, आंबट चिंबट, पैसा अडका. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंबट चिंबट. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? पर्याय क्रमांक 3 आंबट चिंबट. प्रश्न क्रमांक 9, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू असे या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा धन्वर्थ. प्रश्न काय विचारलेला आहे? मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू असे या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा धन्वर्थ काय आहे? पर्याय आहे क्षणात वितळणारे, अतिशय पातळ, प्रेमळ किंवा दयाळू, मेनाहून मऊ असलेले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उत्तर लक्षात ठेवा,
प्रेमळ किंवा दयाळू. या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा धन्वर्थ काय आहे? प्रेमळ किंवा दयाळू. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. मराठी शब्दातील आकारांत पूर्वीचे ई कार व उकार रिकामी जागा असतात. पर्याय आहे ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वरित, उकारांत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीर्घ. मराठी शब्दातील आकारांत पूर्वीचे ई कार व उकार पर्याय क्रमांक 2 दीर्घ असतात. प्रश्न क्रमांक 11. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. पर्याय आहे परीक्षा, 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 परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परीक्षा. हा शब्द शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 12. उंटांचा रिकामी जागा असतो. उंटांचा काय असतो? पर्याय आहे ताफा, झुंबड, तांडा, कळप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तांडा. उंटांचा तांडा असतो. प्रश्न क्रमांक 13. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय? वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय? पर्याय आहे मूर्ख माणसात जास्त ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. मूर्ख माणसातील अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. कुत्र्याचे शेपूट वाकडी ते वाकडेच, तो म्हणतो लोकांना. तर म्हणीचा अर्थ वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर लक्षात ठेवा. मूर्ख माणसातील अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. या म्हणीचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 2 मूर्ख माणसातील अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. प्रश्न क्रमांक 14. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. पर्याय आहे देव, दानव, सबल, दुर्बल, खेड, हर्ष, घर, सदन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घर, सदन. हे शब्द विरुद्धार्थी शब्द नसताना हे समानार्थी शब्द आहे. घर म्हणजे सदन होतं. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घर, सदन. प्रश्न क्रमांक 15. भारूड हा रचनाप्रकार कोणी रूढ केला? भारूड हा रचनाप्रकार कोणी रूढ केला? पर्याय आहे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत तुकाराम. भारूड हा रचनाप्रकार संत तुकाराम यांनी रूढ केला. पर्याय क्रमांक 2 संत तुकाराम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.